मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजी योग लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू स्वामेले उपस्थितींतू आणि हे सभा कार्यक्रमांतू हंगा अनेक वर्ष तुलेन चोल नाईल तसले अनुष्ठानांतू सहभाग घेतील तसले वैदिक वर्गांक यथोचित जाऊन गेनु स्वामेल हस्तेनची तांके गौरव समर्पण करका म्हणून गेनु हे देवस्थानाचो अध्यक्ष जाऊन गेन आशिल तसलो श्रीधर नाईक, तशीची हे एक अनुष्ठानाचो यजमान वैके जाऊन आशिल तसले तागेले एक मनाचे एक संकल्प आशिले। त्या संकल्पाप्रमाणे आईच्या दिवसाक सर्वही वैदिक वर्गांक स्वामेल हस्तेन यथोचित जाऊन गेनु तांका गौरव समर्पण केल्लं आसा। तांगेल कुटुंबातर्फेन तागेल वैयक्तिक तर्फेन तान हे आईच्या दिवसाचे कार्यक्रम तान केले। उद्देश कसन की म्हळ्यारी आमगेले संप्रदायाप्रमाणे आम्ही देवाक वैकेची गौरव करका, स्वामेक वैकेची गौरव करका, म्हालगड्यांक वैकेची गौरव करका, तशी विशेष जाऊन ब्राह्मणांक वैके गौरव करका म्हणून गेनु त्या एक परिपाठ चुकची नाही म्हणून वैकेची आज श्रीधर नायकान दाखवून दिल्लं आसा। खाली अनुष्ठान केले म्हाका बर जाले जल कुडन कडेरी वैदिकांक विसरून सोडची नाही। त्या संदर्भारी वैदिकांक वैकेच आपून गेनु तांक वैके गौरव करचे हे वैकेची एक ग्रहस्थाले जबाबदारी म्हणून गेनु आज ताणे दाखवून दिल्लं आसा। ताण कसन दिल्ले कसन ते गौरव आसा ते महत्वाचे नाही, गौरव दिवचे महत्व। गौरव दिताना कसकसन आशिले हे दिले ते आशिले ते पदार्थ आशिले भांगरा पदार्थ आशिले रुपया पदार्थ आशिले हे नाही। महत्वाच कसन की म्हळ्यारी पहिले ताका ते भावन उरका की हांवें वैदिकांक स्वामेल उपस्थितीर हांवें गौरव दिव का म्हणून। कसन गौरव दिले ते दुसरे विषय, ते तागेले योग्यतानुसार तागेल शक्त्यानुसार ताणे दिवचे। अशी काही नाही की हांव इतले दिवका अशी नाही, तागेल शक्ती तागेल योग्यता देवान ताका कितलो अनुग्रह केले त्या प्रमाण ताणे दिवचे। बट ताका एक भावन आशिले की स्वामेल उपस्थितीरीची तांका वैदिकांक गौरव करका। कित्याक म्हळ्यार 1-2 वर्षाचे अनुष्ठान नाही, लागी लागी 2006 तुल्यान आरंभ जाल्ले तसले अनुष्ठान 19 वर्ष पर्यंत आत्तापर्यंत चोलंगे नाईल आसा। आणि एक दिवस अशी नाही 5 दिवस हे अनुष्ठान घडत असा। आणि अनुष्ठान म्हळ्यार खाली एक दिवसा भितर जावचे अनुष्ठान नाही, अनुष्ठान 5 दिवस अर्थात यज्ञ हवन करच्या 5 दिवस, किंतु पारायण इत्यादी करचे का आणि एक 15 दिवस पहिले तुलेनची हे उठो आरंभ जाता। तांनी करचे अनुष्ठान म्हळ्यार महाविष्णू महारुद्र शतचंडी हे उठू याग शतचंडीक 100 पाठा पारायण जाऊ का, महारुद्राक रुद्रालय थंय रुद्रपाठ थंय जाऊ का, महाविष्णू करताना 288 थंय पवमानाचे पारायण जाऊ का। हे उठू पारायण जाल्या नंतर कडेर 5 दिवस हवन। म्हळ्यार वर्षाक हे इतले अनुष्ठान कितले वर्ष तुलेन 19 वर्षा तुलेन सायबिणील प्रसादाप्रमाणे आज पर्यंत चोलंगे नाईल आसा। कसने तंतू कमी केलना। एक काल आशिले नरसिंह देवाक अन्न वैकेची नैवेद्य करचेक जायनाशिले। एक कालांतू देवाक नैवेद्य करचेक जायनाशिले, किंतु आज एक असल एक काल आयल आसा 19 वर्ष 5 दिवस देवाक अनुष्ठान करतसले संपत्ती देवान अनुग्रह केल्लो आसा। काही नाशीची झिरो टुलेन हिरो म्हणता पळय, काही नाशिले
किंतु आजी उठूची देवानं दिल्लं असा अनुष्ठान करचेक वैके देवान सामर्थ्य दिलंय वैदिकांक गौरव करचे वैके सामर्थ्य दिलंय त्या नैशीची परंपरेंतू खंचेही स्वाम्यानं हंगा हेगडेंत आयल्याची किंतु आज योग लक्ष्मी नरसिंह देवस्थान खंचे परंपरे स्वाम्यान वैकेची हंग वास्तव करतसल अवकाश मिळणार किंतु वास्तव करतसल वैके संदर्भ लक्ष्मी नरसिंह देवान हाडूसून घेतले म्हळे इतले एक विषयानं 4 लोकांक गौरव जल्लसा एक म्हालगड्यांक गौरव जल्लसा किते की म्हळ्यारी आता प्रास्ताविक सांगताना म्हालगड्याल दोष आशिलो 7 जन पुत्र संतान आशिले अष्टम पुत्र संतानाक तक्का उत्कांतू पावचे केत्ता जाल्यार वैके त्याची उत्कांत तागले मरण जाले सो असले अनेक विषय पळोवचेक मिळता सो म्हालगड्याल कसेन एक दोष असा ते तांगेल उडगास कोरंगेन एक साइड परिहार जाता असा एक साइड देवाक इतल वर्ष खंयची नरसिंह देवा पहिले एक देवस्थान आशिल्ले किंतु कालांतरान ते देवस्थान ताजे अवशेष वैकेची मेळ नाशिल तसल संदर्भ आयले वापस हंगा देवाले एक सानिध्य नरसिंह देवाले हंगे एक मूर्ती प्रतिष्ठापन जावन देवाल कार्य जाले म्हालगड्याला उडगास कोरून गेलो म्हालगड्याला कार्य जाले देवाल उडगास कोरून गेलो हंगा नरसिंह देव प्रतिष्ठ जाले स्वामेल उडगास कोरून गेलो स्वामेल वास्तव जाले वैदिकांक आपून गेलो वैदिकांक वैके गौरव जाले एक विषयांतू 4 कार्य एका हांत जाल्ला सो आमगेल परंपरेंतू म्हालगड्यांक गौरव दिव का म्हणून सांगले देवाक वैकेची उपासन करचेक सांगले गुरुल उपासन करचे सांगेल असा आणि वैदिकाला उपासन करचे तांका भूदेव म्हणून सांगताच आमगेलांतू मराठीत एक बरेच एक वाक्य असा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणून सांगेल असा हे आम्ही जेवणा बशिलतना हे एक मंत्र हे एक स्थानशी हे एक विषय सांगून आम्ही लोक थंयतल्यान उठताच जेवणा बशिलतना त्यातून थंय सांगितला उपासनेला दृढ चालवावे म्हणून आम्ही देवाला एक प्रार्थना करताच आमगेल उपासना दृढ जावन उरका म्हणून सांगेल असा आमगेल कशी की म्हळ्यारी केलो पंता संदर्भ अनुसार जावन घेन चंचल स्वभाव आम्ही ते करून घेनू आज हे परिपाठ करतासाची फाल्यां आनी कोणे तरी आयल कुडे ना वापस चेंज जाता आज तो 6 घंटे उठता आणि फाल्याक नाकरे मारे 10 घंटे उठचे चाल करता आणि खंय की कष्ट येता आणि परत 7 घंटे उठे चाल सो असले आमगेले चंचल स्वभाव उपासना दृढ जाऊन ना त्यातून आम्ही देवाला एक प्रार्थना करताना कसं प्रार्थना करता म्हणजे उपासनेला दृढ चालवावे दृढ जाऊन गेनू एक रीतीन जाऊन गेनू देवाला उपासन करत असेल बुद्धी तू आमक अनुग्रह करी म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करतात तदनंतर भूदेव संतासी सदा नमावे भूदेव म्हळ्यारी वैदिक वर्ग ब्राह्मण वर्ग वेद शिकिल तसले सर्व ही पंडित वर्ग ना प्रवचन करताले विद्वान इत्यादी सर्व लोकांक भूदेव म्हणून तांकां आम्ही संबोधन करतात म्हळे भूलोकांतू आशिल तसल देव म्हळे कोण हे पंडित त्यातून तांकां भूदेव संतासी संत म्हळ्यार कोणे महाजन मस्त संत असाची महात्मा लोक असाची हे सर्व ही लोकाले आम्ही केन्नाय भूदेव संतासी सदा नमावे खंय खंय मिळताची थंय थंय आम्ही तांकां नमस्कार करका म्हणून सांगले अशी नाही की तांणी वयोमानान छान उरताले किंतु तांगेल स्थानारी तांणी होड उरताची त्या निमित्तानं भूदेव संत लोकांक आम्ही नमस्कार करत उरका म्हणून सांगितलं असा सत्कर्मयोगे वय घालवावे आमगेल जीवन सत्कर्म करचेक आम्ही वय घालका म्हणून सांगितलं असा खंयचे असले तसले लौकिक विषयांतू आम्ही मन एकाग्र करून घेनू आम्ही जीवन चलोच नाही म्हणून सांगितलं असा सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे केन्नाही तोंडातुलेन मंगल शब्द अर्थात अवाच्य शब्द उच्चारण या नाशीची खाली मंगलमय जाऊन गे नशील तसले देवाला नामस्मरण येवका म्हणून देवान सांगितलं असा कितलेक योगा योग पळया आजी हे एक देवस्थान निर्माण जाल्ले निमित्तान हे 4 विषय पैकी जाल्लो असा
त्यातकून उपासनेला दृढ चालवावे. आता दृढ जाऊन घेन प्रतिनित्य नरसिंह देवाक एक प्रमाणारी ताण उपासन करचित असेल जबाबदारी ताक प्राप्त झाले. हे अनुष्ठानात आरंभ झाले, हंग देवाल प्रतिष्ठ झाले. आता ताण चेंज करते जायना, हे आता कमी करता, हे करता, ते करता जायना. आता एकदा कसन आरंभ केलाय ते नित्य निरंतर जाऊन घेन दृढ जाऊन घेनो आता उपासन करका. तर उपासनेला दृढ चालवावे. सो एक दिवसा आता प्रतिनित्य नरसिंह देवाले एक रीतीरी ताण अनुष्ठानात करका. भूदेव संतासी आईच्या दिवसाक भूदेव आणि स्वाम्याक ताणे गौरव समर्पण केलासा, नमस्कार केलासा. सत्कर्मयोगे वय घालवावे. आता अंग देवाकंगा प्रतिष्ठापन करून घेनो हंग ताणे लौकिक विषय घेऊन घेऊन बसल्यार जायना. आता कसं करका प्रतिनित्य प्रतिवर्ष सत्कर्म करत उरका. तदनंतर सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे एक कमी आशिले. स्वाम्यान ताका अनुग्रह केले, राम तारक मंत्र जप पठण करका म्हणून त्यातून उठू लोकाल तोंडातुले ना आता राम नाम जप वैकेची हांगा तेही घडत असा. तो हे एक श्लोकांक चार विषय सांगितलं असा, त्या चार विषय वैकेची आता हांगा घडत असा. म्हळ्या एक असल उठो अनुष्ठान आम्ही जास्तीत जास्त देवस्थानांतानी पळोवचेक मिळता. होड्डोड अनुष्ठान, महाविष्णू याग, अतिविष्णू याग, महारुद्र नाजलरी नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी असं होड्डोड अनुष्ठान खंय पळोवचेक मिळत की म्हळ्यारी एक होड्डोड अनुष्ठान देवस्थानांतू महत्वबार देवस्थानांतू हे करचेक मिळता. किंतु एक व्यक्ती 19 वर्षात तुले ना महाविष्णू महारुद्र शतचंडी करत असा म्हळ्यारी देव तागे कडच्यान कितलेक सेव घेता असा म्हण कितरी आमगेल्या श्रीधर नायकोची एक उदाहरण जाऊन घेन असा. इतल ताणे यज्ञ अनुष्ठान आम्ही आमकाही भार जाता असा. भार कसाले की म्हळ्यारी यत्ता तुमगेले हळकार क्रॉस नाजे ताजेकिंता पहिले तुलेनाची उठू कडेची विद्युत अलंकार करून घालला असा. फुकट काय या ना, हे उठूची विद्युत अलंकार केला असा. हंग शामियान गेला असा. पाऊस केन्ना येता असा तेही आमकां कळताना. आज पाऊस येत की फाल्यां पाऊस येत की कोणाक निरीक्षण करचे संदर्भ ना. ताकानी तगड घाल असा. खर्च चड जाले, खर्च मस्तीतले जाले. आमकां एकदा भार जाले की 10 दिवसाचे वास्तव दिले आमगेल निमित्तान ताका खंय भार जाता की म्हण आमगेल मनात संकोच आमकां एक म्हळ्यार आमगेल स्वाम्यान केन्नाही दुसऱ्याचेरी केन्नाही भार घालचे तसं आमकां पद्धती जावो, संस्कृती जावो ना अभ्यास जावो आमकां घालून घेवन दिल ना. आम्ही कित्याक ताका 5 दिवसाचे एक्स्ट्रा कसलेक आम्ही कोण दिल की म्हळ्यारी ते सर्व लोकांक गोत आसा. मार्गशीर्ष मासांतू एक कसन एक अचानक आम्ही येवचे एक दिवस पहिले एक दुःखद वार्ता तांगेल कुटुंबाक येऊन पावले. तांकांही एक सूतकाचे एक छाया निर्माण जाले. आता ते सूतक आशिल्ले तसले देवस्थानांतू ना कुटुंबांतू स्वाम्यान येवेत ना येवेत मस्तीतलो गोंधळ आशिल्ले. आयलेरी कोणे विचारताचे शिकाय ना, बट एक फालेक एक प्रश्नचिन्ह उरता आशिल्ले. मारे तेन्ना शिश जाल्ले, तेन्ना एक स्वाम आयिल्ले, हे जाल्ले ते जाल्ले, हे कसनेची अवांतर आमकां कसने नाका म्हळ कितेरी आम्ही त्यांना सांगले तुम्ही आत्ता एक सहकार केले. 5 दिवस तुम्ही आत्ता घेतल्यार 5 दिवस मिळता, किंतु तुम्ही आत्ता सहकार केल्यारी आम्ही मुकाविल दिवसांत 10 दिवस दिता म्हणून तांकां अभिवचन दिले. त्या अभिवचनाक समजावून घेऊन आम्ही हंग मोक्काम दिले. त्या एक कारणाक 10 दिवस हंगा घडत असा. किंतु आम्ही पयरच्या दिवसांत आम्ही सांगितलं असा की चैत्र मास म्हळ्यार वसंत ऋतू. वसंत ऋतून तुची आमगेलो लक्ष्मी नरसिंहाल्या प्रादुर्भाव जालेल तसले एक दिवस. त्या निमित्तानं तागेले वसंत ऋतून तुची हंगा आमगेले वास्तव्य कार्य घडचे तसले एक संदर्भ प्राप्त जाल्लो आसा. ताण वेकेची मस्तीतले दान कार्य इत्यादी केल्लो आसा, सत्कर्म कार्य केल्लो आसा. स्वामे कितेरी आताची 77 अडी कंचिन प्रतिमे आमगेले पर्तगाळी मठांत जाता. ताचे शतांश रुपारी ताणे हे एक रौप्यमय राम प्रतिमा स्वाम्याक आज ताणे समर्पण केल्लो आसा. अर्थात स्वाम्याक गौरव, मठाक गौरव,
वैदिक परंपरेक गौरव, समाजाचे लोकांनी सहाय्य केले तसले लोकांक गौरव. आमगेलंत कसन की म्हळ्यारी उपकाराचे केन्नाही स्मरण करका म्हणून सांगितलं असा. आता हे जाग कोणकी दिल्ला असा, पेंडॉल घालच्या कोणकी हे केल्ला असा, देवस्थान बांधच्या कोणकी हे केल्ला असा, केन्नाहीची उपकाराची केन्नाही आमका स्मरण उरका. आमगेलो प्रभू रामचंद्र देव सान उपकार केल्यार वैकेची तो ताज बदल एक स्मरण करता आशिल्लो. ताण हे एक उपकार केल्ले म्हणून गेलो आमी कथंचित उपकारेण म्हणून सांगितलं आसा. थान सान उपकार केल्यार वैकेची तज्जेन वैकेची संतुष्ट जावत तसले एक आमगेलो प्रभू रामचंद्र देव आशिल्लो. किंतु आजी एक तागेले मनांतू ना तागेले कुटुंबांतू ना अन्य लोकांतू एक मनान संशय येताले इतलनी अनुष्ठान करता आशिल्ले असल्यार खंयकी पावक आशिल्लो मारे हो. इतलनी अनुष्ठान करता आसा हो. 19 वर्षा तुलेन महाविष्णू करता आसा, 19 वर्षा तुलेन सहस्रचंडी ह्या करता आसा, 19 वर्षा तुलेन महारुद्र करत आसा, अनेक अनुष्ठान करता आशिल्ला. इतल्यानी कष्ट आसला आनी कितें कष्ट मेळता आसा, आनी कितें ताणें भोग करका पडटा आसा, आनी कितें ताका आरोग्य समस्या येता आसा, आनी कितें ताका असले नाना रितीचे दोष आनीकच हे जाता आसा. पळयात केलो उपंता आमी अनुष्ठान केले म्हळ कुडेन फाल्लेकच क्लियर जावका म्हणलें कसन नियम ना. नियम कोण घालचे? देवान करचे. आमी खाली पालन करचे. नियम आमी घालचेक जायना. नियम तान घाल दिल्लो आसा, म्हालगड्यान घाल्लो आसा, ऋषी मुनी वर्यान घालिल्लो आसा. तांणी नियम घाले, आमी खाली पालन करचे. तेतकून आमकां कर्म करचे मात्र अधिकार, फलाचे अपेक्षा आमकां ना. हां बरयल्लो आसा हे केल्यार हे फल, ते केल्यार हे फल, आनी केल्यार आनीक फल. कितें की म्हळ्यार तुमकां आकर्षित करका न्ही. तुमकां आकर्षित करका म्हळ्यार आमी कसं करका पडटा. आता सरकारान एक आकर्षित केले, उठू बस फ्री, तेन कोण वोट घाले, आता उठू बायल भोंवत आसाची. आकर्षण करची कितें रे हे एक घाल न्ही. जर आकर्षण जायना जाल्यार कित्याक तो बसार प्रयाण करता आशिल्लो. आता खालीची हांगातल्यान धर्मस्थळ वचत फ्री ऑफ कॉस्ट. हांगातल्यान धर्मस्थळ कोणाका आमी दोषारोप करतानाची मनुष्य देवाक गोत आसा की मनुष्य केन्ना आकर्षित जाता तेन्ना मात्र तो भितर येता. भितर येवन ताजी रुची लागल्या नंतर तदनंतर तो कडे फला अपेक्षा सोडत वता आणि ते रुचीन तू मुळगून बसता. किंतु आरंभाक ताका थोडे भितर येवचेक आमी आकर्षित करका. आकर्षित केल्या नंतर आपोआपी तो आमकां कसं जाता की म्हळ्यार चरडाक औषध पिवोका. औषध पिवेल्यार ते चरडाक कळता. जिब्बी लायले कुडेन तो कोडू म्हणून कळता. कोडू म्हळ कुडेन औसून आपेल्यार वैके तो याना. कित्याक म्हळ्यार औसूल हातान ते कोडू औषध आसा, तेतकून ते कोडू औषध पिवेता म्हणून न्हू ते चरड लागी याना. तेतकून औस कसं करता की म्हळ्यार एक हातान साकर दाखयता, नाजाल्यार दुसरे चरडा घे साकर खा म्हणून हे सांगून गेलो तागेले माती सकल करून घेवन कोड औषध घालून सोडता. हे तुम्ही सान असताना एक परिपाठ पळेल उरता. अर्थात ते चरडाक आकर्षित करचे कितें रित्या दाखयले विना मुख्य जावन घेवन औसूल उद्देश कसन की म्हळ्यार हे एक कोड औषध घालून घेवन ते चरडाक एक बर जावका, ताका खंयचे रिती रे आरोग्यान समस्या ना म्हळ कितें रे ते एक हे करका. तशीची आता तान सांगिल प्रमाणे तागेल्या हातान तू सत्कर्म घडका. तागेल हातान तू सत्कर्म घडका म्हळ्यार तसले एक वातावरण एक निर्माण जावका. नाजाल्यार कितें करता तो. आता तुम्ही कष्ट आयला बा, तुमकां कष्ट आयले, डॉक्टराले गेले, हॉस्पिटला ऍडमिट केले, ताण औषध दिले, औषध दिवन वैके लागताना लास्ट कसं केले. लास्ट कोणाले गेले तुम्ही. लास्ट देवाला एक वताची, दर्शनार विचारताची, स्वामीला एक वताची ना. तुम्ही कसं एक यज्ञ अनुष्ठान इत्यादी करचेक आरंभ करताची. ताजे पहिले ताजे पहिले आरंभ करतावे ना. तो हॉस्पिटला वच का, डॉक्टरान हात सोड का, कडेर एक 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 चाल जाव का, कडेर थंय देवाल अनुग्रहान ताका बर जाले आणि तो वांचून घेवन आयलो, कडेर तो देवाल पाय सोना.
तो कडेरी देवाल पायसोना हे देवान म्हाका राखून घेनायलो डॉक्टरान सोडल्यार वैकेची ते लक्ष्मी नरसिंह देवान म्हाका राखले म्हणले एकय एक उडगा आसा नस पळय जन्मभर लक्ष्मी नरसिंह देवाल पायमुळा येऊन घेवन बसतो तो केन्नाही तो विसरना तो कडेरी जन्मभर सांगता खंय खंय गेलो तो सांगता डॉक्टरान हात सोडले डॉक्टरान बीपी चड आसा म्हळे डॉक्टरान डायबिटीस चड आसा म्हळे आत वांचे जायना आत देवान वांच का हे देवस्थाना गेलो थंय एक प्रसाद दिले ते लावन एक लायिले तो गुणमुख जावन घेन भायर आयलो म्हणून घेन हे एकदा जर आकर्षित जाले नंतरच पळय जन्मभर तो देवाक सोडना हे आमगेले सायकोलॉजी ही जर आमगेले मनांत उरले तो जन्मभरच पळया तो ते करचे कस पळय भिता आज वैकेची केलो लोकांले एक स्ट्रॅटेजी आसा म्हळ्यार एकलो खंय वताना एक धंय आनी साखर खावन घेवन वचचे परिपाट कितें की म्हळ्यार ते एक शुभ सूचना म्हणून आनी एकलो काही करना सो ताका येना ताका आनी विंगड तो आनीक विंगड ते एक गेलतना ते पेन्ना पूज करून घेवन वचून घेवन एग्जाम बरोवचे तागेले परिपाट ते आनीकल्याल परिपाट आनीकल्याल आनीक सो एक लोकांले एक बट मुख्य कारण कसं की म्हळ्यार आध्यात्मिक ना जाल्यार हे लौकिकान तू कसनेच आमी केल्यार वैकेची काही प्रयोजन ना म्हळे आतां सांगले मस्तीतले हे विषय सांगतना 485 वर्सां हे जाल्ले पुत्र संतती ना जाले 8 चौडू मरण प्राप्त जाले मस्तीतले घडले देवाल प्रकोप आसा हे जाले ते जाले आता एक मात्र निश्चय जाले पूर्व कर्म केलेली तसल बाधा हे जन्मान तुमका लागता म्हणले एक विषय आयच्या दिवसाक हे निश्चय जाला आसा हा निश्चय पहिले आसा आमकांही गोत आसा बट जनांक हे एक कळका की म्हालगड्याल निमित्तान की ना तुमगेल कुटुंबा निमित्तान की कसने तरी एक घडील आशिल असल्यारी तुमगेले मुक्काविले पिढीगेक त्रास जाता म्हणले एक विषय हाजेन कोण घेन आयला आसा देवाक जर असल कसने तरी प्रकोप येवचे तसल कार्य देवस्थान आशिले आजी आमी कितें सांगता आसा की म्हळ्यार आज मस्त लोक बेंगलोरा वचून गेनू मस्त आयटीन तू सुखान आसच 1 लाख रुपये पगार मिळता सा 1.5 लाख रुपये पगार मिळता सा 50 लाख पॅकेज 1 कोटी पॅकेज 4 BHK हाऊस उठू खरे बट तशीची सालिग्राम पूजना गणपतीक परबेक येवचना अनंतानोपी गोतना त्यानेशी बेंगलोर सोडून आणि बाहेर गेले अमेरिका गेले विजा घेतले सो 10 वर्षा एकदा 5 वर्षा एकदा सुखानुराच बेजार ना किंतु एक दिवस असल संदर्भ येता त्यान मस्त कष्ट जाताले त्यान मस्त कष्ट जलतना वापस मुळाक येवका पडता आणि वापस सकल येऊन घेन वापस तुम्ही एक चाल करत का केलो लोकां आज येताले केलो लोकांक फाल्यां येताले केलो लोकांक 5 वर्षान येताले केलो लोकांक 10 वर्षान येताले केलो लोकांक 40 वर्षान येताले बट खंयची तुम्ही केलेली तसले कर्माचे लेख मात्र पट्टी मात्र चूक जायना त्या पट्टीचे येवचे टाइम थोडे वेळ जाताले किंतु पट्टीन तू कसन एक कर्म केल्लो आसा ताजे भोगच पळया चुकोवचेक जायना अशी लेखनकाची की हांव इतलो अनुष्ठान केले आनीक म्हाका बर जाताना आनीक तोंदर आसा पळया हे उठूची निर्धार करचे प्रकृती नियमाप्रमाणेची उठू चलतास विनहा आणि आम्ही केलेले तसले कर्म कसन आसा पूर्व जन्मांत की ना ताजे पहिले कुटुंबा तर्फेन कसन एक कर्म केल्लो आसा ताजे उठूची आता आमी हे प्रारब्ध कर्म कसन आसा ते आमी आता भोग करचे पडता एक संदर्भांत येता प्रभू रामचंद्र देवान वनवासावच संदर्भ येता खंयचे दिवसाक पट्टाभिषेक जावची सोडून गेनू वनवासावच तसल मुहूर्त येता मुहूर्त काढिले पट्टाभिषेका कितेरी आणि कर्म कसन जाता असा वनवासावच तसल कर्म एक लिंक ना नियमाप्रमाणे प्रभू रामचंद्र देवाला पट्टाभिषेकोत्सव किंतु घडील कसने वनावच तसल संदर्भ निर्माण झाले लक्ष्मण विचारता आम्ही विरोध करका आशिले किते की म्हळ्यारी तुवें खंयचे रितीरी अपराध केलना
खंचे रीतीरी कोणाकच तू हे केल ना आम्ही विरोध कर का म्हणून हे करताना राम सांगता ना आम्ही वनवासावच्चे योग्य म्हणून हे कोरगेनु प्रभु रामचंद्र देव वनवासाक वता किते की म्हळ्यारी नियती मागेल कितेर कसने एक विषय दवरला हे म्हाका सोद का किते की म्हळ्यारी आता पळया कैकेयी ती वैके रामा बद्दल अहित चिंतन करताना कैकेयीले स्वभाव निज जाऊन गेनु रामाक एक दुःख दिव का म्हणून तिगेल स्वभाव नाशिले ती वैकेची आपल्याल चरडाकिंत चढ रामाक मोग करताशिले आणि प्रभू रामचंद्र देव आपल्याला अवसूकिंत कैकेयीक चढ मानताशिला इतलनी असताना दोन्ही लोकांमध्ये इतलं प्रीती विश्वास असताना किंतु घडील कसन की म्हळ्यारी पट्टाभिषेकनी घडील कसन की म्हळ्यारी वनवास घडले त्यांना लक्ष्मणाक प्रभु रामचंद्र देव सांगता ना मागेले नियतींतू कसकी विंगड बरेल असा ते हांवे कर का म्हणले उद्देशानं नियती असल एक खेळ करतासा त्या नियतीन अशी खेळील निमित्तानं हांव उट्टू दुष्ट राक्षस कोण असा तांगेल उट्टू लोकाल संहार जाता तांगेल उट्टू लोकाल संहार जाल्यानंतर कडेर हांव पट्टाभिषिक्त जाव का म्हळे देवाल नियती आशिल्ले निमित्तानं देवान असल खंयचे तरी एक केले उरताले म्हळ्यार देवान म्हणली बट देवानं अशी एक लक्ष्मणाक एक उपदेश केले म्हळ्यारी जीवनांतू अशी नाही की कष्ट आयले म्हळ कुडेन त्या उट्टूची मागेल कितेरी देवान कष्ट दिले अशी नाही देवाला एक कसन ना जाल्यार कसने तरी एक कारण उरता मुकाविल कसकी एक विषय उरता त्या निमित्ताने जाल्यार आज पळया इतलं कष्ट आयले इतलं यज्ञ अनुष्ठान केले लास्ट देवस्थान केले आज एक आमकां सांगा आज हांगा देवस्थान ना जाल्यार स्वामेल वास्तव हांगा घडता आशिल्लें की ना म्हणून एक तुम्ही सांगा आज स्वामेले हांगा वास्तव घड का जाल्यार त्या कष्टा निमित्तानच हांगा देवस्थान जालें आणि त्या देवस्थाना निमित्तान स्वामेल वास्तव जालें ना जाल्यार स्वामेल वास्तव्य करचें ताकाय जायनाशिल्लें आज हांगा एक देवस्थान आसा देवस्थान आशिल्ले निमित्तानच आमकां एक देवालयाची एक पांयमुळांतू आमगेल रामदेव वीर विठ्ठलाक एक योग्य स्थान दवरून गेलो आमकां एक पूज करता तसलो अवकाश मेळ्ळो आसा आणि हेगडे गांवचे लोकांकय एक अवकाश मेळे स्वामेले आपणेले गांवांत येता आसाची आमगेले एक हांगा व्यक्तीले एक देवस्थानांतू स्वामेल वास्तव्या संदर्भात स्वामेक एक सेव करता तसले अवकाश मेळे त्या न्हयशीच केन्न की म्हळ्यार 550 वर्ष आरंभ जावचे संदर्भांतूची आमगेले करेक्ट 550 वर्ष मार्च 31 चैत्र शुद्ध द्वितीया दिवसाक आरंभ जाले तेन्ना आमी पर्तगाळी मठांतू रामाले रथोत्सवांतू रामनवमी रथोत्सवा कितेरी आमी थंय आशिल्ले रथोत्सव जाले नंतर कडेर आमी हांगा आयले अर्थात 550 वर्ष आरंभ जाल्या नंतर प्रथम मोकाम खंय तरी दिलं म्हळ्यार ते हेगडे लक्ष्मी नरसिंह देवस्थानांक दिल्ले म्हणले हे एक कीर्ती कुमटा गांवांकय प्राप्त जाले हेगडे गांवांक वैकेची प्राप्त जाले असले अवकाश उट्टू लोकांक मेळना 550 वर्षा नंतर करेक्ट हांगा येवचे तसले भाग्य मेळ्ळें तुमकां दिसताले मार्गशीर्ष मार्सांतू अवसुले एक निधन जाले स्वामेल वास्तव्य मुखार गेले किंतु ताजे किंत चड कीर्ती देवान हाडूसून घेतले म्हळ्यार हेची नियती एक 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 त्या संदर्भात कळना त्या संदर्भात कसने कळना की हे खर की हे वाईट की कसले बर जाता हे उट्टू म्हाका कितें जाता आसा असल मस्तीतले गोंधळ जाता किंतु एक दिवस केलो प्रश्नेक उत्तर समय मात्र उत्तर दिवेत आज उत्तर मेळना आयचे प्रश्नेक आज उत्तर मेळना किंतु मुखाविले समय मुखाविले टाइम आमकां त्या प्रश्नेक उत्तर आज दिता तातूंत त्या दिवसाक कसकी एक दुःखद वार्ता घडले किंतु आयच्या दिवसाक मठाचे 550 वर्षाचे संदर्भाची प्रप्रथम मोक्काम आमगेले विश्वावसु नाम संवत्सरा प्रप्रथम मोक्काम हांगा घडता आशिल्ली एक कीर्ती देवान हाडूसून घेतल्या म्हणून हे एक आमकां सांगचेक मेळटा तशीच आयचे वैदिक वर्ग तांणी वैकेची मठांतूची शिकून गेलो एक यजमानाल बऱ्यापणाक तांकां पुरोहित म्हणून सांगताच एक आमगेलांतू आशीर्वादाक मस्त महत्व आसा
गुरुला आशीर्वाद जावो, ब्राह्मण आशीर्वाद जावो ना, म्हालगड्याला आशीर्वाद, औस बापसूला आशीर्वाद जावो आणि देवाला आशीर्वाद जावो, हे अत्यंत महत्वाचे. जर थंय खंय तरी ब्राह्मणान वैकेची एक शाप दिलो, ब्राह्मणान वैकेची एक कसं नाही तरी एक मना दुःख जाऊन गेलो तोही बाहेर सोडून गेल म्हळ्यार ताज्यान वैकेची मस्तीतले ह्या जाता. त्यातकून आम्ही केन्नाही यज्ञ अनुष्ठान आणि जाल्या नंतर ब्राह्मणा कडच्यान आम्ही एक आशीर्वाद घेताच, कित्याक की म्हळ्यार आमगेल कुटुंबाक बर जाऊ का म्हणून तांके भोजन घालताची. भोजन घालनंतर उपरांत आम्ही आशीर्वाद ग्रहण करताच. उठू ब्राह्मणांक बसून न्हू यथोचित सत्कार करून घेनू तांगे कडच्यान आम्ही आशीर्वाद घेताच. कित्याक की म्हळ्यार जर तांणी उत्तर दिले, ते उत्तर दिले नंतर ते केलो उत्तर पळय तांगेले अनुष्ठान की तांणी दवरील तसले एक भावनेन की यजमाना बर जाव का म्हणले उद्देशान तांणी एक असं आशीर्वाद दिता. त्या आशीर्वाद बलानच आमकां रक्षण जाता, कवच निर्माण जाता. खंयचे लोकांना कसने त्रास दिल्यार वैकेच आमकां कसने जायना. त्यातकून ब्राह्मणाला आशीर्वाद वैकेची तितले महत्वाचे आसा. त्या निमित्तान तांकां भूदेव म्हणून घेनू आम्ही संबोधन करताचे. आशीर्वाद कसले की म्हळ्यार तांणी जर इतले सांगले यजमानाक, अरे तुगेल बर जाव रे, तू इतलें यज्ञ अनुष्ठान केल्लें आसा, हांव संतुष्टीत जाल्लो आसा, मागील पोट भरिल्लो आसा, तुका बर जावो म्हणून ताण वैकेची ब्राह्मणान संतृप्त जावन घेन आशीर्वाद केलो म्हळ्यार यजमाना बर जाता. त्यातकून तांकां नांव कसं दवरलें म्हळ्यार पुरोहित म्हणून दवरिल्लें आसा. पुरोहित म्हळ्यार पुरा मुखारी तांगेले हित बरे जाव का म्हणून आलोचन करतालो कोण, वैदिक. मागेल यजमानाले मुकाविल दिवसू ताका बरे जाव का म्हणून आलोचन कोण करता, ताकाच आम्ही ताका पुरोहित म्हणून आम्ही नेमक करतात. कित्याक की म्हळ्यार तागेल काम कसं की म्हळ्यार मागेल यजमानाले मुकाविल भविष्यत जीवनांतू ताका बर जाव का म्हळ्यार हित चिंतन करता आशिल तसलो वैदिकाक आमी पुरोहित म्हणताच. त्या निमित्तान आज पुरोहितांक वैदिक वर्गांक उटू लोकांक आशीर्वाद स्वामेल कडच्यान जाव का म्हणून तान संकल्प केलाय, तेही हांगा घडिल्लो आसा. तशीच एक औस बापसूल आमी केन्नाही सांगताच, एक उतरा कितले किंमत आसा म्हणून. केन्नाही अपशब्द केन्नाही आमी मुसंजे म्हणून सांगताच. केन्ना सांजे जावन गेनू एक दिवळाणीचे दिव लावचे तसल संदर्भाक दिवळाणी म्हणून आमी सांगताच. एक दिव लावचे तसले रात्री समयाक प्रवेश जाव तसल संदर्भारी आम्ही घरांतू भजन करताची, पाय धुवन घेवन स्तोत्र पाठ करताची. कित्याक की म्हळ्यार अपशब्द यानाशी उरका म्हळ कितें. कित्याक की म्हळ्यार वास्तू पुरुषांतू तथास्तू 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 म्हणून सांगत उरता. त्यातकून आम्ही तोंडाईल तशी उलयत उरल म्हळ्यार थंय वास्तू पुरुष कसं म्हणे तथास्तू तशी जावो तशी जावो तशी जावो म्हणून घेनू तो सांगत उरता. त्यातकून घरांतू ना जाल्यार देवस्थानांतू केन्नाही अपशब्द ना जाल्यार अवाच्य शब्द प्रयोग करनाशी उरका. कारण कसं की म्हळ्यार थंय वास्तू पुरुषाले एक भ्रमंती जाता उरता आणि तांणी तथास्तू तथास्तू म्हणून सांगताना तशी केलें म्हळ्यार कडेन तशी जाता. केलो पंत सांगताची, केलो पंता म्हालगडे एक सांगताची की असला न्हू उत्तर उरले नाक मारे फाल्यां कसं तरी जाल्ले रे. आम्ही सांगताच ताक फोनवर सांग रे हांव आराम ना म्हणून खंयकी एक कಡೆ कसकी एक चुकोवन घेवची किती रे आमी के ननगे आराम इल्ला म्हणून सांगता. दुसरे दिवस आराम ना, दुसरे दिवस आराम ना. फाल्स सांगिल्ले फाल्या दिवसा सत्य जाले. त्यातकून केन्नाही असत्य वचन उलोवचे ना जाल्यार अपशब्द उलोवचे तो कसं तरी आमी एक सांगतात तागेले उठो हे जावन वचो ते जावन वचो म्हणून घेवन आमी सांगताच. फाल्यां एक दिवस तशी जाता. त्या निमित्तान केन्नाही असल शब्द उलोवचे न्हय. म्हळ्यार इतले शब्दाक महत्व आसा, एक वाक्याक इतले महत्व आसा. त्यातकून शब्द उलयताना थोडे आलोचन करून आमी प्रयोग करता. शब्द प्रयोग करताना समय विचारू स्थळ हे आमी आलोचन करून घेवन आमी हे करा. व्यक्ती कोण आसा येद्दूर, समय कसं नसा, संदर्भ कसं नसा, स्थळ कसं नसा हे उठू पळोवन घेवन शब्द प्रयोग कसने उलोवचे जायना. मौन उरा, कसने उलय नाकाच. केलो विशयाक पळय मौनाची औषध, मौन उरा. त्यातकून आमगेल्यान तू सांगताची की ते
ಮಾತು ಬೆಳ್ಳಿ ಮೌನ ಬಂಗಾರ म्हणून खाली नुत उरल्यार असल्यार वयके ताजेन वयके केलो विषय सॉल्व जावन घेवन वता दोन्ही लोक उलयत उरल्यार पळय विषय आनीक चड जाता आतां जाता आसा आता आमगे लौकिक जीवनांत आता 2 देशांमध्ये व्हड युद्ध चलता आसा व्यापार युद्ध चलत आसा कित्याक म्हण कोणें बंद पडचेक रेडी ना हांव कमी करना तोय कमी करना किंतु ताजे निमित्तान गांवभरच्या लोकांक त्रास जाता कोणें तरी एकल्यान नुत उरल्यार जाता आशिल्लें दोन्ही लोक नुत उरनाचे आमी देश सांगता म्हणना तुम्ही प्राज्ञ लोक तुमकां गोत आसा लौकिक कुटू विषय पळयत आसा हेचीची दोगी लोक लढाई मारता आसाच आता त्या 2 लोकां लढाई मध्ये तिसरे व्यक्तीक फायदो जाता तिसरे व्यक्ती तो व्यापार तू मागेल वटू व्यापार कर आम्ही मुखार सुया म्हणून अशी जीवनांत त्यातकून सांगचे केलो संदर्भारी मौन उरल्यारी त्याची त्यातकून शब्द प्रयोगाक इतलं महत्व दिलं आसा एक संदर्भ येता दुर्योधनाक ताका युद्धाक वता आशिल्तना प्रतिनित्य एक परिपाठ कसन की म्हळ्यार अवसू करचन ताणें एक आशीर्वाद घेवचे एक अवसुलेगी आशीर्वाद कोण घेतले म्हळ्यार अवसुले एक आशीर्वादा तितले एक हें आशिल्लें आनी इतले धृतराष्ट्र तो एकलो म्हळ्यार अंध आशिल्ला जेन्ना तागेल बायल वैकेची कसन करता की म्हळ्यार ती वैकेची दोळ्याक ते पट्टी लावन घेता म्हळ्यार बामणा खंयचे जग पळोवचेक जायना ते जग हांवेंही पळोवचे न्हय म्हणून घेवन हे एक धर्मपत्नीले एक विचार खंयचे जग बामणाक पळोवचेक जायना ते जग हांव वैके पळोवचे न्हय म्हळ्यार कितें ती वैकेची आपल्याले दोळ्याक 3 वैके गांधारी 3 वैकेची तिगेले दोळ्याक बांधून घेतले एक संदर्भ येता दुर्योधनान युद्धाक वचका किंतु युद्धा वच पहिले अवसुले ताणें आशीर्वाद घेवका थंय एक कशी की म्हळ्यार गांधारी ती एक पतिव्रता स्त्री ती हरशी काय न्ही पतिव्रता स्त्री तीन जर एक आशीर्वाद केले ना 3 जर कसने तरी एक चरडाले बऱ्यापणा कितें कसने तरी एक शब्द सांग म्हळ्यार तेन्ना दुर्योधनाक पराजय करचे कठीणाई जाता आशिल्लें सोलोचे जायना म्हूण न्ही कृष्ण परमात्मा ताका वाट काडता आशिल्लो उठू व्हय किंतु कठीणाई मस्त जाता आशिल्लें कारण कसन की म्हळ्यार केन्ना गांधारी आपयता दुर्योधनाक एक विषय सांगता नग्न जावन घेन तू येवका म्हणून घेन सांगता गांधारी आपल्याला पुताक कसन एक संदेश पेटयत की म्हळ्यार नग्नावस्थे जावन घेन तू येवका म्हणून घेन ती एक सांगता कितें की म्हळ्यार तेन्ना ती आपल्याले दोळ्याक घालील पट्टी काण घेन आपल्याले एक दृष्टी ते आपल्याला चरडार पळयली ताका वज्र लेप जावन घेनस पळय वज्र देह ताका प्राप्त जाता आशिल्लें कोणाक दुर्योधनाक तेन्ना भीमा करचेन ताका पराजय करचे कठीणाई जाता म्हणटा आसाच आमी पराजय करचेक जायना म्हणून ताका श्री कृष्ण परमात्मा उपाय करता आशिल्लो बट किंतु कठीणाई येता आशिल्लें किंतु अवसूल उतराक कितलेक महत्व आशिल्लें म्हणून कृष्णाक गोत आशिल्लें तातूंत कृष्णान कसन केलें की म्हळ्यार हो नग्नावस्थ जावन घेन अवसुलेक वच्चे ओडू सान काय चरड न्हय हो शिशु काय न्हय हो इतलो ओड जाल्लो आसा कृष्णान मध्ये येवन घेन अवसुलेक वता आसा तू एक मान मर्याद ना रे अवसुलेक अशी वता रे म्हणून तान एक काड्डी ताण घाले एक सान काड्डी अवसुलेक वता आसा असल स्थितींत वता कसन तू माती नावे म्हणून एक कान्नांत एक कीड घाले हा म्हणून घेन ताका दिसलें अवसुलेक वता नश्यानी वच्चे वे म्हणून घेन दिसून घेन कसन आतां हांव कसन करचें घे केळी चोळ कस पळय घेवन वच म्हणून केळी पान आशिल्ले दिले घे त्याची निसून घेन गेलो हे दिकान गांधारी हो नग्नावस्थ जावन घेन येता म्हणून घेन लेखून घेन तीन ते हे केलें दृष्टी घाल का म्हणून हे केलें किंतु हो केली चोळ केली पान निसून घेन हो आयला तेन्ना अवसू केलें कृष्णाला आपल्याला चमत्कार करून घेन जाल्ले म्हणून अर्थात ते कृष्ण परमात्माकय गोत आसा की अवसूल जर आशीर्वाद अवसूल दृष्टी जर हाक पडलं म्हळ्यार युद्धांतू त्याची कृष्ण उपाय काडचे ताका गोत आसा तातूंत ताण थंय उपाय काण घाले
हे जर जल्ल म्हळे सक्सीड जल्ल म्हळे री मागेल भीमाक हांव थंय रक्षण करचें म्हाका हे जाता. सो ताणें पयलेच उपाय काणगेन हे केलस. दुसरें हेचीच दुर्योधन अवसुलेक वता आनी म्हाका आशीर्वाद दी, महाभारत युद्ध आरंभ जालें आनी म्हाका आशीर्वाद दी म्हणून विचारतना गांधारी सांगता तू कसन आशीर्वाद दिवचे म्हणून. तेन्ना गांधारी तेन्ना दुर्योधन सांगता युद्धांत तू म्हाका विजयश्री जाव म्हणून म्हाका आशीर्वाद दी म्हणून हो प्रार्थना दवरता. तेन्ना गांधारी सांगता की धर्म रुपारी तुवें उट्टू केले की कितें म्हणटना वय म्हणून सांगता. उट्टू धार्मिक रुपारी धर्म रुपान केले की अधर्म रुपान केले म्हणटना हांव सर्व ही धर्माक सम जावन हांव चल्ला म्हणून तो उत्तर दिता. तेन्ना हांव सांगता की खंय धर्म आसा थंयची विजय आसा म्हणून सांगता. तू धर्मान चल्ला न्ही तर विजय थंय आसा म्हणून सांगता. उट्टू लोकांक गोत आसा धर्म रुपार चलील कोण म्हणून आणि अधर्म रुपार चलील कोण म्हणून. किंतु गांधारीनं स्पष्ट जावन एक शब्द ही पुता तुका महाभारत युद्धांतू विजयश्री जाव म्हणून एक शब्द ही कळना. तीन सांगील कसं खंय धर्म आसा थंय विजय आसा म्हणून इतले सांगले विना पुता तुका दुर्योधना तुका येवचे महाभारत युद्धांतू तुका विजयश्री जाव म्हणून हांव आशीर्वाद करता म्हणून शब्द वापरिल ना. अर्थात जर तसले शब्द प्रयोग तीन जर थंय कळील आशिल्ले असले री दुर्योधनाक थंय पराजय करचे तेन्ना कठीणाय येता आशिल्ले. म्हळ्यार इतले शब्दाक आशीर्वादाक महत्व आसा. आज कळना उरताले किंतु केलो दिवसानंतर हाजी अनुभूती कडेर येता. हो अशी आशीर्वाद केलेले तेन्ना आशीर्वाद केल्ले फलान आज आमकां बर जाले म्हणल्यार अनुभूती कडेर येता. त्या निमित्तान इतलेक शब्दाक आशीर्वादाक इतलेक महत्व दिल्लें आसा. आजी म्हालगड्याला आशीर्वादू, गुरुला आशीर्वादू, देवाला आशीर्वादू आणि सर्व ही वैदिक वृंदाला आशीर्वाद हे कोडकणी नायक कुटुंबांक प्राप्त जाल्ले निमित्तान मुकावेल दिवसांत येवचे सर्व ही कष्ट निवारण जावचे तू खंयचेही संशय ना म्हणून ह्या संदर्भारी आम्ही सांगचेच जाता. समय लागताले किंतु अशक्य नाही. समय लागताले. आजी फाल्ले पळया 485 वर्षा पहिलेचे हे किंतु 85 वर्षानंतर आज नरसिंह देवाला हांगा मूर्ती प्रतिष्ठापन जावन गेन मंदिर जाता आसा. कितले वर्षाचे 485 वर्ष कितले तळांतर जावन गेल्लो आसा. कितले की वर्षानंतर आज असले एक योग पळोवचेक मेळ्ळो आसा. आणि योग पळोवचे मिळता आशिल्ले निमित्तान योग लक्ष्मी नरसिंह देवूची हांगा प्रतिष्ठापन जाल्लो आसा. आणि आयच्या दिवसाक हांगा मुख्य जावन गेनू तांगेल जीवनांतू सर्व ही जनांक अनुग्रह करून गेनू प्रवचन करून गेनू तांकां धार्मिक विशयांतू वरची तशी आमगेलोची ब्रह्मावर रामकृष्ण भट्ट ताणवैकेची ह्या एक महोत्सवा संदर्भारी भागवत सप्ताह ताणे एक कार्य चलोवन दिवं तसल जबाब ताणी घेतिल्लो आसा. सकाळी समयाचेरी त्या भागवताचे पारायण, संध्याकालीन समयाचेरी त्याची भागवत विषयाचेरी प्रवचन कार्य ताणे जबाबदारी घेऊन गेनू. आयच्या दिवसाक ताणे आत्तापर्यंत चलोवन घेऊन आनीक 3 दिवसाचे कार्यक्रम आसा. तेही तागे कडच्यान बरे रितीर जावन गेनू सर्व ही लोकांक एक धर्म श्रद्धा जागृत करचे तसल एक देव ताका केन्नाही अनुग्रह करो म्हणून गेनू ह्या संदर्भार आम्ही आशीर्वाद करताची. विशेष जावन गेनू आयच्या दिवसाक सतीश भट्ट ताणेही शर्मा ताणेही एक हे केले की कोंकणी हे जाता कन्नड आणि कसं तरी आशीर्वाद करका म्हणून गेनू निज जावन गेनू कन्नडान सांगका म्हळ्यार आम्ही एक सांगताची की ನೀವು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ತಮ್ಮ ಒಂದು ಒಡನಾಟದ ಬಗ್ಗೆ ಅತ್ಯಂತ ಭಾವುಕವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಕೋಮಲವಾಗಿ ಕೆಲವು ವಿಷಯವನ್ನ ಪ್ರಸ್ತುತವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ನಮ್ಮ ಗುರುಗಳಿಗೆ ಜ್ಯೋತಿಷದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ. ಗಣಿತ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಪಂಚಪ್ರಾಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವತ್ತೂ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳುವಾಗ ಗೃಹಸ್ಥರಿಗೆ ಹೇಳುವಾಗ
ಗಣಿತವೇ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಮೂಲ ಅಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಇದೇ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಗಣಿತವೇ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಮೂಲ. ನೀವು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಕಾಸನ್ನ ಒಗಿದ್ರೂ ಅಡ್ಡಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಾಸನ್ನ ನೀವು ಅದನ್ನ ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲೇ ಹಾಕಿ. ನೀವು ಕಾಸನ್ನ ಅಥವಾ ಹಣವನ್ನ ನೀವು ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೂ ಅಡ್ಡಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಹಾಕುವ ಮೊದಲೇ ಎಷ್ಟು ಅಂತ ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿ. ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಗಣಿತವೇ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಮೂಲ. ಅಷ್ಟು ಗಣಿತಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನವಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಅಳವಡಿಸನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಹೇಳಿರುವ ವಿಷಯ, ನಮಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರುವ ವಿಷಯ ಇಂದು ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ನಾವು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಸಂದರ್ಭ, ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಸಂಭಾಷಣೆ 14 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಡೆದಿತ್ತು ಎನ್ನುವ ವಿಚಾರ ಇಂದಿನ ದಿನ ನಮಗೆ ತಿಳಿಯುವಂತೆ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆ ವಿಷಯವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮಾಡಿರುವುದರಿಂದ. ಈಗ ತಾನೇ ಹೇಳಿದ್ರು, ಕೆಲವು ವಿಷಯಗಳಿಗೆ ಇದೇ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಕೆಲವು ವಿಷಯಗಳು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಫುಟವಾಗದೆ ನಮಗೆ ಇರಬಹುದು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನೋ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿಶ್ವಾವಸು ಸಂವತ್ಸರ ಏನು ಇದು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿರುವ ವಿಷಯ ಸತ್ಯ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅದೇ ನಾವು ಹೇಳೋದು, ಸತ್ಯಂ ವಿಧಾತುಂ ನಿಜ ಭೃತ್ಯ ಭಾಷಿತಂ ಅಂತ. ನರಸಿಂಹದೇವರ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಹೇಳುವ ವಿಷಯ ಸತ್ಯಂ ವಿಧಾತುಂ ನಿಜ ಭೃತ್ಯ ಭಾಷಿತಂ ಮುನ್ಗೆನೆತ. ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಭಕ್ತರ ವಾಕ್ಯವನ್ನ ಸತ್ಯ ಮಾಡುವುದೇ ಆ ದೇವರ ಕೆಲಸ ಅಂತ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹೇಳಿರುವ ವಾಕ್ಯ ಇಂದಿನ ದನ ಆ ನರಸಿಂಹದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲೇನೆ ಸತ್ಯ ಮಾಡಿದ್ದು ಇದೇ ಒಂದು ನರಸಿಂಹದೇವರ ಒಂದು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿಗಳು ಕೂಡ ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವ ಒಂದು ಶ್ಲೋಕ ಇದೆ, ಅರ್ಚಿತಃ ಸಂಸ್ಮೃತಃ ಧ್ಯಾತಃ ಕೀರ್ತಿತಃ ಕಥಿತಃ ಶ್ರುತಃ ಯೋ ದದಾತಿ ಅಮೃತತ್ವಂ ಹಿ ಸಮಾಂ ರಕ್ಷತು ಕೇಶವಃ. ಈ 6 ಪರಿಕರಗಳು, ಅರ್ಚಿತಃ ಸಂಸ್ಮೃತಃ ಧ್ಯಾತಃ ಕೀರ್ತಿತಃ ಕಥಿತಃ ಶ್ರುತಃ, ಈ 6 ವಿಷಯಗಳನ್ನ ಗೃಹಸ್ಥರು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಚಿತ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಚನೆ ಮಾಡೋದು, ಷೋಡಶೋಪಚಾರದಿಂದ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು, ನಿರ್ಮಾಲ್ಯ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಮಹಾಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡೋದು, ಇದು ಕೂಡ ಅರ್ಚನೆಯಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಷಯ. ಅರ್ಚಿತ ಸಂಸ್ಮೃತ, ಕೇವಲ ಸ್ಮರಣೆಯಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ದೇವರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಂಸ್ಮೃತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ 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 ಕೆಲವೊಂದು ಲೌಕಿಕ ವಿಷಯಗಳು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಇದ್ರೆ ಒಂದು ವಿಕೆಟ್ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಶ್ರೀರಾಮಜನ ವಿಕೆಟ್ ಹೋಯ್ತಾ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಇದು ಸ್ಮರಣೆ ಅಲ್ಲ. ಇದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಲೌಕಿಕ ವಿಷಯಗಳು ನಮಗೆ ಆಸಕ್ತಿಯನ್ನ ತಂದು ಕೊಡುತ್ತವೆ. ಆ ರೀತಿಯಾದ ಸ್ಮರಣೆ ಅಲ್ಲ. ಸಂಸ್ಮರಣೆ ಅಂದ್ರೆ ಕೇವಲವಾಗಿ ದೇವರ ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಅರ್ಚಿತಃ ಸಂಸ್ಮೃತಃ ಧ್ಯಾತಃ. ಧ್ಯಾತಃ ಅಂದ್ರೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದು. ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದು? ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಏನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಹೇಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀರಾ? ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಬೇಕಲ್ವಾ? ಅಜ್ಜನ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡು, ತಂದೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡು, ನಿನ್ನ ಪೂರ್ವಜರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ಆತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶರೀರಕಾಯಿ ಇತ್ತು, ಅವನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೀಗಿಗಿದ್ದ, ಆಜಾನುಭಾವ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ರೂಪವನ್ನ ನೀವು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತೀರಾ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಧ್ಯಾನ ಶ್ಲೋಕ, ವಿಠ್ಠಲನ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು, ರಾಮನ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು, ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹನ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವುದನ್ನ ಪರಿಪಾಠ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಧ್ಯಾನ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಧ್ಯಾನ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಇದೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹದೇವರ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತೀರಾ. ಆದ್ರೆ ರೂಪವನ್ನ, ಅದರ ಆಕಾರವನ್ನ, ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಆಯುಧವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಚಿಂತನೆ ಮಾಡದೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ಉಪಯೋಗವಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅರ್ಚಿತಃ ಸಂಸ್ಮೃತಃ ಧ್ಯಾತಃ ಕೀರ್ತಿತಃ, ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ಕೀರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು.
ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಶ್ಲೋಕಗಳನ್ನ ಪಠನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಅಥವಾ ಅನೇಕ ರೀತಿಯಿಂದ ಉಪಾಸನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೀರ್ತನೆ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದು ಕೀರ್ತನೆ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಜನರು ಮೆಚ್ಚಿಸ್ಬೇಕಂತ ಏನಿಲ್ಲ. ಕೆಲವರಿಗೆ ಸುಶ್ರಾವ್ಯವಾದ ಕಂಠ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಕೆಲವರಿಗೆ ರಾಗ ಬದ್ಧ ಲಯ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ, ಲಜ್ಜೆ ಬಿಟ್ಟು ಕುಣಿಯಿರೋ ಅಂತ ಒಂದು ಪುರಂದರದಾಸರ ಒಂದು ಪದ್ಯ ಇದೆ. ನಮ್ಗೇನಂದ್ರೆ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಹಾಡನ್ನ ಹೇಳುವಾಗ, ಭಕ್ತಿ ಗೀತೆಯನ್ನ ಹೇಳುವಾಗ ನಮ್ಗೆ ದೇವ್ರಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಜನರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಮಹತ್ವ. ಏನೋ ಒಂದು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾರ, ನಂದು ಏನೋ ಒಂದು ಅಪಸ್ವರ ಆಯ್ತಿರ್ಬೇಕು, ದೇವ್ರ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾ ಹೇಳಿದ್ದವನು ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ಸ್ವರ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಆಯ್ತು, ಹೇಳುವಾಗ ಒಂದು ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಇದಾಯ್ತು ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಏಕಾಗ್ರತೆ ಆಗಿದೆ ಹೊರತು ದೇವ್ರ ಹತ್ರ ಏಕಾಗ್ರತೆ ಆಗಿಲ್ಲ. ದೇವ್ರ ಹತ್ರ ದೇವ್ರಿಗೆ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಜನರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜನರು ನಾನು ಹೇಳುವ ಶಬ್ದದಿಂದ ಏನಾದ್ರೆ ಆ ವಿಷಯವನ್ನ ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಧಾರಾಳವಾಗಿ ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿದ್ರು ಅಡ್ಡಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾರಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಮೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ದೇವರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಹೊರತು ಜನರನಿಗೆ ಮೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಜನ್ಮ ಪಡೆದಿದ್ದು ದೇವರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರತು ಮನುಷ್ಯರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೆದಿಲ್ಲ. ನಾವು ಜನ್ಮ ಪಡೆದಿದ್ದು ಯಾಕೆ? ದೇವರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. ದೇವರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಸರಾಗವಾಗಿ ರಾಗಬದ್ಧವಾಗಿ ನಿನಗೆ ಪದ್ಯವನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾಗ ಅಂದ್ರೆ ಬರ್ಲಿಕ್ಕಾದ್ರೂ ಕೂಡ ದೇವರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಭಾವಗ್ರಾಹಿ ಜನಾರ್ದನ, ಮನುಷ್ಯನ ಭಾವನೆಯನ್ನ ಗ್ರಹಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೊರತು ಯಾವ ರೀತಿಯ ನಿನ್ನ ಅಪಸ್ವರದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ, ನಾನು ಅದನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುದಿಲ್ಲ ಅಂತ ದೇವ್ರು ಹೇಳಲ್ಲ. ಮನುಷ್ಯರೇ ಹೇಳ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಭಗವಂತ ಹಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ನೀನು ನನ್ನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿರುವುದರಿಂದ ಅದು ಅಪಸ್ವರ ಇರಲಿ ಅಥವಾ ಏನೋ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅಸ್ತೋಭಂ ಹೇಳನ ಮೇವವ ವೈಕುಂಠ ನಾಮ ಗ್ರಹಣಂ ಅಶೇಷ ಅಘಹರಂ ವಿಭು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವಾಚ್ಯದಿಂದ ಯಾವುದೋ ಒಂದು ನೆಪದಿಂದ ಕೂಡ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಭಗವಂತನು ಅದನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಇಂತಹ ಕರುಣಾಮೂರ್ತಿ ಭಗವಂತನು. ಆದ್ದರಿಂದ ಕೀರ್ತನೆ ಕಥಿತ, ತನಗೇನು ಗೊತ್ತು ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ, ಭಗವಂತನ ಗುಣದ ಬಗ್ಗೆ, ಭಗವಂತನ ಒಂದು ಎಲ್ಲಾ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ, ಅವನ ಗುಣಗಳು ಹೇಗೆ, ಅವನ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಅವನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಗಳು ಏನು, ನಿಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತು ಅದನ್ನ ಯಾರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು? ಬೇರೆ ಜನರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು. ಕಥಿತ, ಸ್ವತಃ ಕೀರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಪಾಠವನ್ನು ಹೇಳಬೇಕು. ಕೊನೆಗೆ ಶ್ರುತಃ, ಯಾವುದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಈ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರ ಗೊತ್ತು, ಭಗವಂತನ 5 ಗುಣಗಳು ಹೇಳಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾನೆ, 100 ಗುಣಗಳು ಹೇಳಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ ಬೇರೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ವಿದ್ವಾನ್ರ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವರಿಂದ ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು, ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕು, ಸಂಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು, ಕೀರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರವಚನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರವಚನವನ್ನ ಕೇಳಬೇಕು, ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು. ಹೀಗೆ ಈ 6 ಪರಿಕರಗಳು ಯಾರು ಗೃಹಸ್ಥರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಸಮಾಂ ರಕ್ಷತು ಕೇಶವ, ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಭಗವಂತನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಗವಂತನ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕು, ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಭಗವಂತನ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು, ಭಗವಂತನ ಗೊತ್ತಿರುವ ನಾಮಸ್ಮರಣೆಯಿಂದ ಕೀರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವ ವಿಷಯಗಳನ್ನ 4 ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು, ನಿಮಗೆ ತಿಳಿಯದೇ ಇರುವ ವಿಚಾರಗಳನ್ನ 4 ಜನರಿಂದ ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಿದರೆ ಭಗವಂತನು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನಂತ ಇದು ಒಂದು ಕೃಷ್ಣಾಮೃತ ಮಹಾರ್ಣವ ಎನ್ನುವ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಆರಂಭದ ಶ್ಲೋಕ ಇದು. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿಗಳು ಇಂದಿನ ದಿನ ಅತ್ಯಂತ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಠದ ಗೌರವದಂತೆ ಗುರುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಹಾಗೂ ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲಾ ವೈದಿಕರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಶ್ರೀಧರ್ ನಾಯ್ಕರು ಇಂದು ಗೌರವವನ್ನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿರುವ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸಂತಸವನ್ನ ಅಭಿವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದೇವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ಮಾಡಲಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ
ವ್ಯವಸಾಯದಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ನಿರಂತರ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ನೆಲೆ ನಿಲ್ಲಲಿ ಎಂದು ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಎರಡು ಮಾತುಗಳಿಂದ ನಾವು ಮಂಗಲವನ್ನ ಹಾಡುತ್ತೇವೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. श्री 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 संस्थान गोकर्ण परतगाळे जीवोत्तम मठाधीश श्रीमद